चला तर मंडळी, हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये हमखास खाल्ली जाणारी आज आपण अळीवाची पौष्टिक रेसिपी बनवतोय। अळीवामुळे हिमोग्लोबिन वाढते, हाडे मजबूत होतात, मासिक पाळीचे जर काही त्रास असतील तर ते कमी होतात, पचन सुधारते, शरीराला उष्णता देण्याचं काम अळीव करतात। शिवाय लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट यामध्ये भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्याला ऊर्जा देतात आणि रक्तसुद्धा शुद्ध करतात। तर अशा या पौष्टिक अळीवाची आज आपण पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत। अशा प्रकारचे हे अळीव असतात, कोणत्याही सुपरमार्केटमध्ये किंवा किराणाच्या दुकानात तुम्हाला सहज हे अळीव मिळतील। यासाठी आपल्याला एवढे अळीव घ्यायची गरज नाही, फक्त 2 चमचे अळीव घ्यायचे आहेत, कारण अळीव हे उष्ण असतात, त्यामुळे आपण फक्त 2 चमचे अळीवापासून ही पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत। यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं। आपण मस्त अळीवाची पौष्टिक खीर बनवतोय। ही खीर फक्त 1 ते 2 दिवसासाठी आहे। तुम्ही ताजीच बनवा आणि ताजीच खा, कारण जास्त दिवस ही टिकत नाही। बनवून ठेवली तर फक्त 2 दिवसच टिकेल। आता तूप चांगलं पसरवून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये सुरुवातीला आपण सुकामेवा भाजून घेणार आहोत। तर मी इथे काजू, बदाम आणि थोडेसे अक्रोड असे बारीक कापून घेतलेले आहेत। आता हा सुकामेवा आहे तो भाजून घ्यायचा आहे, म्हणजे या तुपामध्ये हलका तळून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जो सुकामेवा असेल तो तुम्ही घेतला तरी चालेल, गरज नाही की जे मी घेतलेलं आहे तेच घ्यायचं आहे। तुमच्या गरजेनुसार तुम्ही इथे घेऊ शकता। तुम्ही इथे मखाने सुद्धा घालू शकता। तुपामध्ये चांगला सुकामेवा तळून घेतलाय। आता हा सुकामेवा काढून घेऊया। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही माझी रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आता याच तुपामध्ये 2 चमचे आपण अळीव जे घेतले होते ते घालायचे आहे आणि याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि याला चटचट आवाज येईपर्यंत असे या तुपामध्येच तळून घ्यायचे आहे। आपण यासाठी तळतोय कारण आपण अळीवाची खीर बनवतोय। जर असे तुपामध्ये तळले नाही ना तर अळीवाची खीर आहे ती थोडीशी चिकट होईल। यामुळे असे तळल्यामुळे अळीवाची खीर अजिबात चिकट बनत नाही, चांगली सुटसुटीत बनते। अळीव चांगले भाजून घेतलेले आहेत। आता हे अळीव आहेत भाजलेले, ते मी एका वाटीमध्ये काढून घेतले। यामध्ये लहान वाटी मी दूध घालते। दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अर्ध्या तासासाठी, कमीत कमी अर्धा तास, जास्तीत जास्त 1 तास तुम्ही बाजूला ठेवू शकता। यामुळे काय होतं, अळीव चांगले फुलतात, दुप्पट होतात। आता दूध गरम करायला घेऊया खिरीसाठी। तर मी इथे भांडं ठेवलंय गॅसवर। यामध्ये मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवते। दूध चांगलं स्लो फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे। अळीवामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे अळीव खाल्ल्यामुळे हाडेदुखी कमी होते, सांधेदुखी कमी होते। कॅल्शियमची कमी असेल तर आवर्जून तुम्ही थंडीमध्ये अळीवाचे पदार्थ खाल्लेच पाहिजे। मी अळीवाची लाडूसुद्धा बनवलेले आहेत, ती रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की पहा। दूध चांगलं गरम करून घेतलेलं आहे। आता अर्ध्या तास मी हे अळीव भिजत ठेवले होते, तुम्ही पाहू शकता मस्त असे दुप्पट फुललेले आहेत। हे बघा, तुम्ही 1 तास सुद्धा ठेवू शकता। दूधसुद्धा मी थोडं आटवून घेतलेलं होतं। यामध्ये तळलेले सुकामेवा घालायचा आहे। यानंतर इथे 1 चमचा मी खारीक पावडर घेतली आहे, ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातली तरी सुद्धा चालेल। अळीवामध्ये भरपूर प्रमाणात लोह असल्यामुळे तुम्हाला जर हिमोग्लोबिन कमी असेल, रक्त कमी असेल शरीरामध्ये, तर अशी ही अळीवाची खीर तुम्ही खाल्लीच पाहिजे बनवून। आता 1 चमचा मी वेलची पावडर घातली आहे। यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पचनसुद्धा सुधारते। शिवाय त्वचा आणि केसांसाठी उत्तम टॉनिक आहे। हिवाळ्यामध्ये केस गळण्याची समस्या असते, तर अशा पद्धतीने तुम्ही ही अळीवाची खीर बनवून खाऊ शकता। आता भिजवलेले अळीव यामध्ये घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। थंडीमध्ये अळीव हे शरीराला उष्णता देण्याचं काम करतं। शिवाय यामध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, फोलेट, फायबर आणि प्रथिने यासारखी महत्त्वाचे घटक असल्यामुळे आपल्या शरीरासाठी ते फायदेशीर सुद्धा आहे। हे बघा, मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी खीर आपल्याला घट्ट करून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण साखर नाही तर गूळ घालणार आहोत, तर गूळ घालणार आहोत। यासाठी इथे मी थोडंसं जायफळ किसून घालते। जर डायबिटीज असेल ना तर तुम्ही या पद्धतीने अशी ही गुळाची खीर बनवून खाऊ शकता। तुम्ही गुळाऐवजी साखरेचा सुद्धा वापर करू शकता, पण गूळ घातल्यामुळे डायबिटीजसाठी ही खीर खूपच फायदेशीर आहे। ते सुद्धा आरामात अशी ही खीर बनवून खाऊ शकता। डायबिटीजसाठी सुद्धा ही खूपच फायदेशीर आहे, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी खीर आहे ना आपल्याला घट्ट करून घ्यायची आहे।
मासिक पाळीचा होणारा त्रास किंवा बाळंतीण असेल तर त्यांसाठी सुद्धा खूपच ही खीर फायदेशीर आहे. याचा नक्की उपयोग आहारामध्ये तुम्ही करू शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता खीर मस्त अशी घट्ट झालेली आहे. आता बाजूला काढून घेऊया आणि ही खीर आहे ना पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. कारण आपण यामध्ये गूळ घालणार आहोत, तर खीर गरम असताना गुळाचा वापर अजिबात करायचा नाही यामध्ये, नाहीतर खीर फाटू शकते. यासाठी खीर बनवून झाल्यानंतर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. आता ही खीर थंड होते तोपर्यंत इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे. अर्धी वाटी गूळ घातला आहे. आता तुम्हाला गोड जेवढं हवं असेल ना त्याप्रमाणे तुम्ही गूळ घेऊ शकता. यानंतर 2 चमचे फक्त पाणी घालायचं आहे. पाक होऊ नये यासाठी 2 चमचे पाणी घातलं आहे. गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे असा मिक्स करून. तुम्ही पाहू शकता हळूहळू गूळ वितळायला लागलेला आहे. आता गूळ वितळल्यानंतर सुद्धा हे गुळाचं पाणी आहे ना ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं. गरम असताना जर तुम्ही दुधात घालाल तर दूध फाटेल आणि खीर आपली चांगली लागणार नाही. हे बघा व्यवस्थित असं गूळ मिक्स करून घेतलं. आपल्याला याचा एकतारी पाक अजिबात बनवायचा नाही, फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे गुळाचं पाणी आपलं तयार झालेलं आहे. पूर्णपणे थंड करून घेऊया. खीरसुद्धा हे बघा थंड झालेली आहे. संपूर्ण थंड करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आहे. तुम्ही ही अळीवाची खीर जर लहान मुलांना देणार असाल तर 2 ते 3 चमचे देऊ शकता, जास्त द्यायची नाही. कारण अळी गरम आहे आणि गरम असल्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. फक्त 2 चमचेच द्यायची आहे, जास्त द्यायची नाही. खीर थंड झालेली आहे. आता आपल्याला गुळाचं पाणी घालायचं आहे. तर गुळाचं पाणी घालण्यापूर्वी गाळून घ्यायचं आहे, कारण यामध्ये कधी खडे असतात. यासाठी असं गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित. अळीवाला अळीव, हलीम असे सुद्धा म्हणतात आणि इझिली आपल्याला मार्केटमध्ये, सुपर मार्केटमध्ये किंवा वाण्याच्या दुकानात हे सहज उपलब्ध होतात. सगळं गुळाचं पाणी हे बघा मी गाळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये काही खडे राहिलेले आहेत, यासाठीच गाळून घ्यायचं आहे. हे बघा. आता बाजूला काढून घेऊया ते आणि खीर मिक्स करून घेऊया. लक्षात असू द्या खीर पूर्णपणे थंड करायचं आहे. गुळाचं पाणीसुद्धा पूर्णपणे थंड करायचं आणि त्यामध्ये नंतरच घालायचं आहे, नाही तर खीर फाटेल. तुम्ही पाहू शकता अजिबात खीर फाटलेली नाही. जर तुम्ही साखर घालणार असाल तर साखर तुम्ही गरम करतानाच, खीर बनवतानाच घालू शकता, पण गूळ घालताना या पद्धतीने घालायचं आहे. पाहू शकता किती मस्त दिसते. खूपच पौष्टिक आहे मंडळी. नक्की हिवाळ्यामध्ये ट्राय करा तुम्ही ही. बऱ्याच आजारांवर रामबाण असणारी ही अळीवाची खीर तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नकात. माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी ही नक्कीच आवडली असेल. मंडळी जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.